श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2095व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ शुद्ध प्रतिपदा सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 21/6/1997 बैठक क्रमांक 209 परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 57। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात, समाजातील वातावरण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही। त्यामुळे माणसं संशयी स्वभावाची झाली आहेत। तेव्हा कोणाशीही कारणाशिवाय बोलू नका। सहज बोलण्यातूनही अनर्थ काढला जातो। तेव्हा तुमच्या वाणीमुळे कोणालाही जखम होणार नाही याची जरूर काळजी घ्याच। शब्दांच्या जखमा शस्त्रांच्या जखमांपेक्षा खोल असतात व त्या कधीही भरून येत नाहीत। हल्ली खूप माणसं स्वतःला विद्वान समजून दुसऱ्यांना सदैव कारणाशिवाय मार्गदर्शन करीत राहतात। तुम्ही कोणीही तसे स्वतःला विद्वान समजूच नका। विद म्हणजे ज्ञान जाणणारा आणि विद्वान म्हणजे वेदविद्येचे ज्ञान जाणणारा आणि इतर विषयांचा अभ्यास केलेला अभ्यासक। हे तुम्हाला आम्हीच सांगू शकतो। समाजात तुम्हाला प्रतिभासंपन्न माणसं पाहायला खूप सापडतील, पण प्रज्ञावंत प्रज्ञासंपन्न व्यक्ती सापडणार नाहीत। वाचस्पती व्यक्ती या प्रतिभासंपन्न असतात। अशा प्रतिभासंपन्न व्यक्ती संतांच्या सहवासात गेल्यावर प्रज्ञावंत होऊ शकतात। मनुष्याने अतिश्रीमंत, अतिहुशार, अतिबुद्धिमान तसेच अतिभावनाशील आणि अतिव्यवहारीही असूच नये। ह्या अतिभावनाशील झाल्यामुळेच खूप जणांना गणपतीचा तर कुणाला जगदंबेचा तर आणखी कोणाला मारुतीचा दृष्टांत झाल्याचा भास होऊ लागला आहे। तुम्ही तसे कोणीही अतिभावनाशील होऊ नका। या चरणांचा जो सहवास लाभला आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करा व त्यांची सेवा करीत राहा। परमेश्वर मनुष्याची बुद्धिमत्ता अति वाढू नये यासाठीही तशी काळजी घेतच असतात। मनुष्याच्या प्रत्येक हालचालींना त्याने मर्यादा ठेवल्या आहेत। मनुष्याची नजर तीक्ष्ण असली तरी त्याला फक्त उजेडात दिसते, परंतु काळोखात मात्र काहीच दिसत नाही। कावळ्याला फक्त भाताचीच शीते खाता येतात, परंतु त्याच्या स्पर्शाने तो केतूचे रूप असल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्यास सद्गती मिळत असते। कावळ्याची चोच वाकडी असल्याने त्याला फक्त भाताच्या शीतासारखेच अन्नाचे कण फक्त टोचूनच खाता येतात। इतर ओढून खेचून खाण्याच्या गोष्टी खाताच येत नाहीत। त्याच्याही खाण्यावर मर्यादा आहे। भगवंत अनेक संतांना येथे गरज पडेल, आवश्यकता असेल तसे जन्माला घालतच असतात। त्यातील बहुतेकांनी मानवी जगाला वेळोवेळी मार्गदर्शन करून सुखाचाच मार्ग दाखवला आहे। काही संत मात्र थोडक्या काळासाठीच काही पंथांच्यासाठी कार्य करून गेले आहेत। त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे कालांतराने त्या संतांची नामोनिशाणीही मागे शिल्लक राहिलेली नाही। समाज सुधारणांच्या नावाखाली राजकारणी माणसेही धर्माधर्मात ढवळाढवळ करताना दिसून येतात। धर्मभेद करीत राहतात। काही राष्ट्रवादी व स्वतःला महापुरुष समजणाऱ्यांनी तर स्वधर्म सोडून परधर्मातही प्रवेश केलेला दिसून येतो। स्वधर्म हा कधीही हिताचाच असतो हे त्यांना अखेरपर्यंत समजलेच नाही। परधर्मात कदापिही सुख मिळूच शकणार नाही। ज्या ठिकाणी एखादा संत निर्माण होतो त्या ठिकाणी दुसरा संत निर्माण होऊ शकत नाही। ती गादी परंपरा चालवण्यासाठी तशी योग्यता कोणातही पुढे दिसून येत नाही। संतांची मुले संत होत नाहीत। हल्ली सर्व पंथीयातील संतांच्या जन्माच्या पुण्यतिथीच्या सुट्या शासन देत आहे। हे योग्य वाटत नाही। जे अवतारी पुरुष होऊन गेले त्यांच्याच फक्त जयंतीच्या सुट्ट्या द्याव्यात।
इतर संतांच्या त्यांच्याच राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या जन्माच्या पुण्यतिथीच्या सुट्या कालांतराने दुसरे राजकारणी सत्तेवर आले की बंदच करून टाकत असतात. ज्या मानवांमध्ये ईश्वरी शक्ती दिसून येईल, ज्यांना अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती लाभली आहे, त्याच व्यक्ती गुरुपदास योग्य असतात. अशांच्याच दर्शनातून चित्ताला शांतता लाभत असते. तुम्ही सर्वजण येथे वरचेवर दर्शनासाठी का येत असता? तुमच्या सर्वांची येथे येऊन प्रगतीच झाली आहे. ज्यांना त्यांच्या दुर्दैवाने अडचणींना, संकटांना तोंड द्यायची पाळी आली, त्यांच्या मागे मीच शक्ती लावलेली असल्याने त्यांना जी संकटे, दुःखे भोगण्यासाठी सामर्थ्यच प्राप्त झालेले आहे. तुम्ही सर्वजण भाग्यवान असल्यानेच हे घडू शकले आहे. माझ्याकडून मी माझे पावित्र्य दर्जा सांभाळून तुम्हाला वेळोवेळी 24 तास मार्गदर्शन व मदतही करतच आलो आहे. आता तुम्ही सर्व भक्तांनी कर्तव्य भावनेने या कार्यात सहभागी व्हाच. प्रत्येक भक्ताने वेदरक्षणाची गरज, ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान व श्री दत्तात्रयांच्या भव्य मंदिराची आवश्यकता, त्यातून पुढील पिढ्यांना मिळणारा आनंद व आश्रयस्थान इत्यादीची माहिती घरोघरी जाऊन सांगितली पाहिजे व या महान ईश्वरी कार्यासाठी दारोदारी जाऊन निधी संकलन केले पाहिजे. तुम्हाला सर्व सत्संगांच्या भक्तांना गावोगावी सामुदायिक निधी संकलनासाठीही जाण्यासाठी नित्य सांगत आलोच आहे. अजून खूप भक्त या कार्यात सहभागी होत नाहीत, हे योग्य नाही. माझे सर्व भक्तांकडे लक्ष आहेच. जे आळशी कार्यकर्ते आहेत त्यांनी अजून कार्यशील व्हावे. गुरूंच्या कार्यात कोणीही हस्तक्षेप, व्यत्यय करू नका. तुम्ही इतर वैयक्तिक सेवा कितीही मोठी केली तरी सामुदायिक कार्य करण्यापासून तुम्ही दूर राहूच नका. आपण सगळे एकच आहोत ही भावना येणं आवश्यक आहे. घराबाहेर पडताना प्रत्येकाने पावती पुस्तक बरोबर ठेवा. मी येथून सर्वांना या कार्यासाठी बाहेर पडलेल्यांना शक्ती पुरवत असतो. तुमचा अपमान झाला तर तो माझा अपमान झाला असे समजा. तुम्ही त्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. संकल्प करा व कार्याला लागा. हे कार्य 3-4 वर्षात पुरे करायचे आहे. तुम्ही या कार्यात सहभागी झाला नाहीत तर बाहेरचे भक्त येथे येऊन कार्य पुरे करून दाखवतील. परमेश्वरी कार्य कोणासाठी थांबत नाही. पुढे पश्चाताप करण्याची पाळी येईल. जो भगवंताची, त्यांच्या कार्याची आठवण ठेवतो त्याचीच आठवण परमेश्वर ठेवत असतात. मी हे अनुभवाने व अधिकाराने तुम्हाला सांगत आहे. लवकर सर्वांनी अधिक जोर लावून या कार्यात सहभागी व्हा व ही सेवेची सुवर्ण संधी सोडू नका. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतीलच. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.